89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी पुन्हा एकदा आज मुक्ताफळं उधळली। संमेलनापूर्वी सबनीस यांच्या वक्तव्याचं समाचार घेणारं रोखठोक खुलं पत्र झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी लिहिलं होतं। आपल्या समारोपाच्या भाषणात साहित्य शिरोमणी सबनीस यांनी त्याचा उल्लेख करून डॉक्टर उदय निरगुडकर आणि झी 24 तासवर प्रतिहल्ला चढवला। लोकशाहीचे दाखले देणाऱ्या सबनीसांना झी 24 तासचा टीका करण्याचा अधिकार का मान्य नाही असा सवाल आता उपस्थित होत आहे। पाहूयात नेमकं ते काय म्हणाले। दोन्ही संस्थांच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो। हा कार्यक्रम सुरू करतोय। धन्यवाद मित्रहो, या सर्व संदर्भामध्ये हा संबंध सोहळा होत असताना आणि निरोप घेत असताना माझ्या मनातली व्यथा आहे। मी लोकशाही मार्गाने जाणारा माणूस, भारतीय राज्यघटनेची मूल्यात्मकता जपून जर मी निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर माझ्या विरोधात जर काहूर माजलं आणि मीडियामधले अनेक लोकांनी माझ्या अध्यक्ष भाषणामध्ये अगदी तुमच्या निखिल वागळे पासून ते उदय निरगुडकरांपर्यंत आणि गिरीश कुबेरांपासून ते तुमच्या विजय कोळेकरांपर्यंत किंवा मधुकर भावेपर्यंत या सगळ्यांचं योगदान मी मान्य केलेलं आहे, यांचं कर्तृत्व मान्य केलेलं आहे। तरी सुद्धा काही प्रमाणामध्ये काही संपादक हे जाहीरपणे 125 कोटीच्या देशामधला एकमेव माणूस एका संपादकानं टीव्हीच्या स्क्रीनवरती जी 24 तासमध्ये मला त्या ठिकाणी राजीनामा मागितला, मला वाईट वाटलं। एकमेव माणसानं मागितला आणि ते जोकर आणि विदूषक संबोधून हे जे शब्द आपण वापरत आहेत माझ्यासाठी, ते लोकशाहीने निवडून आलेल्या माणसाचा अपमान करणं म्हणजे लोकशाहीच्या राज्यघटनेचा तो अपमान आहे। सबनीस साहेब, पण तुम्ही हे विसरलात की पेन जसं तुमच्याकडे आहे तसंच पेन मीडियाकडे, आणि हे पेन आम्ही समाजासाठी आणि लोकांसाठी वापरतो। झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी विशेष संपादकीयातून नेमकी काय भूमिका मांडली होती, पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर। माय डिअर डॉक्टर श्रीपाल सबनीस, सर्वप्रथम इतके दिवस आपण महाराष्ट्राची जी करमणूक करत आहात त्याबद्दल कोणत्या शब्दात धन्यवाद द्यावेत हेच मला कळत नाहीये। एखाद्या नाटकात एखाद्या विदूषकानं करमणूक करायची असते, मुख्य पात्रांना नव्हे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातलं तुम्ही मुख्य पात्र आहात, पण तुमच्या वक्तव्यांनी तुम्ही स्वतःलाच मेष पात्र बनवलंय याची तुम्हाला कल्पना तरी आहे का? किमान स्वागताध्यक्ष पी.डी. पाटलांनी गाळलेल्या घामाचा तरी विचार तुम्ही करायला हवा होता। संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून येण्याचं तुमचं आणि तुमच्या साथीदाराचं कसब वादातीत आहे, आणि वाद निर्माण करण्याचं तुमचं कौशल्य देखील वादातीतच। साक्षर झालेल्या प्रत्येक माणसाला लेखक व्हावंसं वाटतं, आणि प्रत्येक लेखक कवीला आपण साहित्य संमेलनाचं अध्यक्ष व्हावं असं देखील वाटत असतं। त्यात गैर काहीच नाही, पण वकूब आणि जबाबदारीचं भान या दोन्ही गोष्टींची सांगड घालायला हवी। सिंहासनी बैसला मरकट, त्यास दिली तलवार, अशी आता सांप्रतकाळी स्थिती निर्माण झाली आहे। एकीकडे 100 गोळ्या झेलेन असं म्हणता, आणि साधी मॉर्निंग वॉकची तुम्हाला भीती वाटते। मॉर्निंग वॉक जमत नाहीये तर तुम्ही साहित्याची पालखी खांद्यावर घेऊन मैलोन मैल वर्षभर चालणार तरी कसे? इथं जर दुर्गाबाई असत्या तर कोणाचीही अशी हिंमत झाली असती का? काही माणसं पदावर बसली की त्या पदाची शान वाढते, पण आपली शान वाढवण्यासाठी पदं मिळवली की काय होतं हे तुमच्या उपद्व्यापांकडे पाहून कळतं। कातडं पांघरून सिंह होता येत नाही, कारण त्याकरता लागते ती गर्जना। विवेकवाद वगैरे तुमचं थोटांड महाराष्ट्रानं पुष्कळ पाहिलं। आपली यजमान संस्था म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं आपल्याबद्दलचं काय मत आहे हे आपण रोखठोक ऐकलंच असेल। लोक तुम्हाला सांगायचं धाडस करत नाहीये। या पदावर बसायला तुम्ही लायकच नाही, किंबहुना तुम्ही आल्यामुळं सगळ्यांचीच अडचण झाली आहे। ती तुमच्या विवेकवादामुळे नव्हे, तुमच्या सत्यप्रियतेमुळे नव्हे, तर तुमच्या मुक्ताफळांमुळे। तुमच्या साहित्यिक वकुबाचं तर सोडून द्या, पण बाकीचे जे आरोप करण्यात आले ते गंभीर आहेत। त्याचा खुलासा तुम्ही कसा करणार हा देखील सवालच आहे। तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर राजीनामा देऊन पदाची शान ठेवली असती। आता या खुर्चीवरून अध्यक्षपदाचं भाषण करून आणखी स्वतःचं हसं करून शनिवार रविवारचे करमणुकीचे कार्यक्रम ओस पडू देऊ नका। झाली तेवढी छिथू पुरे झाली। सरळ स्वतःहून संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामा द्या। हेच प्राप्त परिस्थितीत श्रेयस्कर। तुम्हाला नको असलेला मित्र डॉक्टर उदय निरगुडकर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।